आपण असे घडलो. परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 5वी प्रकरण 4 उत्क्रांती यावरील आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. 1. उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा टिंबटिंब या शास्त्रज्ञाने मांडली. चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, लुई लिकी. प्रश्न दुसरा आ. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे टिंबटिंब होय. जलचर, उभयचर, सस्तन. रिकाम्या जागांची उत्तरे पाहूयात. उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली. दुसरा आकडा, पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला, पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? उत्तर, पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात. प्रश्न दुसरा, आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली? उत्तर, आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली. प्रश्न तिसरा, पुढील विधानांची कारणे लिहा. त्यातील पहिला अ. डायनासॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या कारण पृथ्वीवर अचानक आलेले नैसर्गिक संकट किंवा पर्यावरणातील मोठे बदल जसे की तापमानातील प्रचंड वाढ किंवा घट यामुळे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या असाव्यात असे मानले जाते. या बदलांशी जुळवून घेण्यात ते असमर्थ ठरले. प्रश्न दुसरा आ. मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. उत्तर पहा. पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी सजीवांच्या शरीररचनेत आणि जीवनपद्धतीत काळानुसार बदल घडतात. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेतून हे बदल एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत जातात आणि कालांतराने मूळ प्रजातीपेक्षा वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती तयार होते. प्रश्न चौथा, दिलेल्या संकल्पना चित्रातील रिकाम्या जागा भरा. इथं आपल्याला एक संकल्पना चित्र दिलेलं आहे. प्राण्यांची उत्क्रांती, त्यानंतर सजीवांचे 2 भाग दिलेत आणि त्यांची काही उदाहरणं दिलेत. आपण आता त्या रिकाम्या रकान्यात त्या रिकाम्या जागा भरूयात. पहिल्या बाजूला काय दिले तर पाठीचा कणा नसलेले सजीव आणि वर रिकामी जागा दिली. इकडं पृष्ठवंशीय आणि त्याच्या खाली एक रिकामी जागा दिली आणि दोन्ही चार्टच्या खाली त्यांची उदाहरणांसाठी आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. अपृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव. पृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा असलेले प्राणी. आता त्यांची आपण उदाहरणं पाहूयात. अपृष्ठवंशीयमध्ये कृमी, पॅरामेशियम, डास आणि स्टारफिश यांचा समावेश होतो आणि पृष्ठवंशीयमध्ये जलचर, उभयचर, सरपटणारे आणि पक्षी यांचा समावेश होतो. अशा प्रकारे आज आपण प्रकरण 4 उत्क्रांती यावरील संपूर्ण स्वाध्याय पाहिला. असेच नवनवीन आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.